सध्या परिस्थिती जर बघितली तर महाविकास आघाडीची जी सगळी धुरा आहे ती सतेज पाटील यांच्या खांद्यावरती आहे. त्यात ठाकरे सेना फार दुबळी झालेली आहे त्या ठिकाणी. अशा परिस्थितीमध्ये सतेज पाटील यांचा असा काय रोष आहे जे आक्रमकपणे महायुतीच्या विरोधात तुटून पडताना पाहायला मिळतात? खरं पाहायला गेलं तर महायुतीकडे सर्वच नेते एकत्र असले तरी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी सतेज पाटील यांना टार्गेट केलेलं दिसतंय. कारण 2015ची निवडणूक जर बघितली तर सर्वात जास्त जागा आहेत त्या काँग्रेसने घेतल्या होत्या. जवळपास 29 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसने मिळवल्या होत्या. आणि आता देखील एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जर ही निवडणूक पाहायला गेली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा या महापालिका निवडणुकीत बाहेर पडलेला आहे आणि केवळ ठाकरेंच्या सेनेला घेऊन ही काँग्रेस लढत असताना दिसते. दुसरीकडं विरोधकांना केवळ प्रचार करण्यासाठी सतेज पाटील यांच्यावर प्रचार करावा लागणार आहे. कारण त्यांना फाईट देण्यासाठी एकटी काँग्रेस जी आहे ती यामध्ये लढताना दिसते. आणि जर सतेज पाटलांच्यावर टीका केली तर आणि त्यांच्या कामकाजासंदर्भात टीका केली तर कुठंतरी एक भाजप आणि शिवसेनेबद्दल एक चांगलं जनमत तयार होऊ शकतं अशा पद्धतीचा विश्वास महायुतीच्या नेत्यांना वाटतो. आणि सुरुवातीपासूनच महायुतीच्या नेत्यांनी सतेज पाटलांना टार्गेट केलेलं दिसतंय. एकटे सतेज पाटील हे खिंड लढवत असताना दिसत, बाकीचा विरोधक महायुतीसमोर कोण दिसत नाही. इव्हन महायुतीच्या नेत्यांना काँग्रेस सुद्धा म्हणजे पक्ष म्हणून काँग्रेस सुद्धा विरोधक दिसत नाही. तर या निवडणुकीत सतेज पाटील हे एकटेच महायुतीला विरोधक दिसत आहेत. त्यामुळे महायुतीचे सर्व नेते आहेत ते सध्या सतेज पाटील यांच्यावर तुटून पडलेले दिसत आहेत. मधल्या काळामध्ये ज्यावेळेस नगर परिषदेची निवडणूक सुरू होती त्यावेळेस सतेज पाटील यांनी आणखी एक मुद्दा समोर आणला होता जो घोटाळ्याचा मुद्दा होता. त्यामध्ये मंत्री प्रकाश आंबेडकर यांना त्यांनी टार्गेट केलं होतं. तसे काही मुद्दे परत या निवडणुकीत समोर येतील? खरं पाहायला गेलं तर दुसरीकडे महायुतीतनं जे घटक पक्ष आहेत ते देखील बाहेर पडलेले आहेत. रिपाई असेल किंवा जनस्वराज्य शक्ती पक्ष आहे तो नेहमीच निवडणुकीच्या दरम्यान इतर वेळी जनस्वराज्य पक्ष हा महायुतीसोबत असतो. मात्र विधानसभा निवडणूक असू दे किंवा महानगरपालिकेची निवडणूक असू दे या दोन्ही निवडणुकीत जनस्वराज्य पक्ष हा वेगळा लढताना पाहायला मिळतोय. त्याचं खरं कारण असं की बंडखोरांना एक स्थान म्हणून जनस्वराज्य या निवडणुकीत उभारले की काय अशी शंका अनेकांना आहे. त्याच निमित्तानं ज्यावेळी जनस्वराज्य निवडणूक ही स्वतंत्रपणे लढवत असताना काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी थेट जनस्वराज्य शक्ती पक्षाचे जे नेते आहेत आमदार विनय कोरे यांच्यावर टीका केलेली दिसली. एक जमीन ढापल्याचा आरोप त्यांनी या निमित्तानं केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार विनय कोरे यांनी देखील त्यांच्या हॉटेलमध्ये परत त्यांनी ज्या जागा घेतल्या ती सगळी कुंडली माझ्याकडे आहे आणि मी ती योग्य वेळी बाहेर काढू आणि आता ती वेळ आलेली आहे अशा पद्धतीचं विनय कोरे त्यांना उत्तर देताना दिसत आहेत. दुसरीकडे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते जे आहेत राजेश क्षीरसागर हे देखील सतेज पाटील यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत की थेट पाईपलाईनच्या खरेदीमध्ये 70 कोटीचा घोटाळा झाला असल्याचा आरोप तुमचेच आमदार करतात अशा पद्धतीचं नुकतंच पत्रकार परिषदे म्हणलं. पण मुद्दा एक असा येतो की 2015च्या निवडणुकीत ज्यावेळी महाविकास आघाडी म्हणून हे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस लढली त्यावेळी हेच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे सतेज पाटील यांच्या सोबत होते आणि त्याच वेळी ही योजना जी आहे ती कार्यान्वित झाली होती. मात्र त्यावेळी त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत की नाहीत हा मोठा प्रश्न आहे आणि या संशोधनाचा विषय. मात्र महायुती म्हणून लढत असताना हे सगळं जे काही भांडाफोड आहे ते बाहेर येताना कुठेतरी दिसतंय.